जय मल्हार. आई राजा उद उद, येडेश्वरीचं उद उद, काळेश्वरीचं चांग भले. तर आजचा जो व्हिडिओ आहे ते आपल्या सर्वांचं लाडकं आराध्य कुलदैवत म्हणजेच खंडोबा, या खंडोबाविषयी आपण ही क्रमित मालिका बनवत आहोत. तरी सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. खंडोबाचा मूळ अवतार स्थान कुठलं आणि खंडोबाचं मूळ पहिलं ठाण कुठलं आणि तिथून खंडोबा कुठं आला, कशा प्रकारे आला, ही सर्व माहिती आणि खंडेराया ज्या ठिकाणी पहिला अवतार खंडेरायाने घेतला त्या ठिकाणचं पूर्ण रहस्य काय आहे, ही सर्व माहिती, त्या ठिकाणचं नाव पूर्वी काय होतं, आता काय आहे, ही सर्व प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. तरी सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावी. तर चला पाहू, शिवशंकराने मार्तंड अवतार कोणासाठी घेतला. जे फार पूर्वी दोन दैत्य होते, दोन दैत्य मणी आणि मल्ल, आणि त्यांच्या आधीचे दोन दैत्य होते ते कोणचे बऱ्याच जणांना माहीत नाही. बऱ्याच काही भाविकांना ह्याविषयी माहीत नाही. तर पूर्वी त्याच्या आधी दोन दैत्य होते ते म्हणजे मधु आणि कौटब. हे दोन दैत्य देवानी त्यांचा संहार केल्यानंतर त्यांच्या रक्ताचं थेंब पाताळामध्ये शेषनागाच्या मस्तकावर पडले आणि पडला असता त्यातून दोन दैत्य जन्मास आले, म्हणजेच ती मणी आणि मल्ल ही होय. मणी आणि मल्ल ते त्यातून जन्म झाला आणि तिथून पुढे ते मणी आणि मल्ल हे मणिपूर नावाच्या नगरीमध्ये राहत होते. मणिपूर नावाचं जे नगर होतं त्या नगरीमध्ये राज्य करायचे. त्या नगरीचं राजे हे मणिमल्ल या ठिकाणी भरपूर आनंदी आणि सुखी समाधानी सर्वजण राहायची, आनंदामध्ये राहायची. परंतु नंतर काही दिवसांनी ही मणिमल्ल उन्मत्त झाले, जास्त उन्मत्त झाले आणि सर्व प्रकार पहिला जो पूर्वीचा देवापासून मिळाला त्यांना विसर पडला आणि परत छळ करू लागले सर्वांचा. अशाच प्रमाणे एक दिवस मणी आणि मल्ल शिकारीस गेले. शिकारीला गेले असता त्या ठिकाणी 7 धर्मपुत्र होते, म्हणजेच ऋषी. हे नेहमीप्रमाणे रोज ओटायचे, आंघोळाष्टन करायचे, होम पेटवायचे आणि शिवशंकराचा तप करायचे. तर तप करत असता त्या ठिकाणी ह्या दोघांनी त्यांचं दृश्य पाहिलं आणि ते पाहून त्या ऋषीकडे गेले आणि मणी आणि मल्ल त्या ऋषीला म्हणले की शंकराचा तप न करता आमचा करावा, आमची सेवा करावी. असं म्हणलं असता त्या दोघांनीही मणी आणि मल्लाचं ऐकलं नाही. ऐकलं नसल्यामुळे त्यांना मारहाण चालू केली. त्यांच्या बायका लेकरांना मारहाण चालू केली. गाई वासरं कापू लागले आणि होम हवन सर्व उद्ध्वस्त केलं. त्यांचं राहण्याचं आश्रम होतं ते उद्ध्वस्त करून ते परत मणिनगरीमध्ये गेले असता सर्वजण ऋषी एक ठिकाणी येऊन विचार करत बसले असता त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि नारद मुनीला ह्या ऋषीने सर्व काही प्रकार घडलेला सांगितला असता नारद मुनींनी त्या सर्व ऋषींना नारद मुनींनी इंद्रदेवाकडे जाण्यास सांगितले आणि जे बायका लेकरं राहिलेली होती त्या सर्वांना ते ऋषी म्हणले, आम्ही जर तिकडे देवाकडे गेलो तर परत येऊन आमच्या लहान मुलांना बायकांना मारहाण करतील. तर त्यावेळेस त्या नारदांनी त्या बायका मुलांना एका सुरक्षित जागेत ठेवायला सांगितले. त्यांना ठेवून नंतर हे इंद्रदेवाकडे गेले. इंद्रदेवाला झालेला सगळा प्रकार सांगितला, परंतु इंद्रदेवाने त्यांच्याकडून काय होणार नाही म्हणून श्री विष्णूकडं जाण्यास सांगितले.
विष्णुदेवानीही तसेच सांगितले. नंतर ब्रह्मदेवाकडे जाण्यास सांगितले. परत ब्रह्मदेवानीही तशीच नाराजगी व्यक्त केली आणि परत चंद्राकडे, सूर्याकडे, सर्व देवांकडे जाऊन परत सर्व देवांनी त्यांना एक मार्ग सांगितला की तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण शिवशंकराला शरण जाऊ, कैलासावर जाऊ आणि शंकराला शरण जाऊन शंकराला सर्व हकीकत सांगू. त्या ठिकाणी सर्वजण कैलास पर्वतावरती गेले आणि शंकराला सर्व झालेला प्रकार काही सांगितला. सांगितल्यानंतर शंकर रागाने लाल झाले, क्रोधित झाले आणि आपल्या जटा झटकल्या. ते जटा झटकल्यानंतर त्यातून एक तेजस्वी अखराळ विकराळ रूप बाहेर पडलं, शक्तिशाली रूप बाहेर पडलं. बाहेर पडल्यानंतर ते खूप रागीट व अखराळ विकराळ होतं. तर त्याला आपण घोतमारी म्हणतो. पण हेच नेमकं माहीत नसतं आपल्या सर्व भाविकांना. घोत म्हणजे काय, नेमकं घोतमारी कशामुळं म्हणलं जातं ही काही जणाला, बऱ्याच जणाला माहीत नसतं. त्यामुळं मी सांगतो, घोत म्हणजे कर्नाटकमध्ये, कन्नडमध्ये तुपाला घोत म्हणलं जातं. कन्नड भाषेमध्ये तुपाला घोत म्हणलं जातं. ती घोतमारी ही भरपूर रागानं लालोलाल झालेली होती आणि तिला भरपूर राग होता. तिला शांत करण्यासाठी तिच्यावर तुपाचा मारा केला. तुपाचा मारा करून तिला शांत केलं. त्यामुळं घोताचा मारा करून शांत केल्यामुळं त्याला घोतमारी हे कन्नड भाषेमध्ये नाव आहे. घोतमारी म्हणजे तूप मारी. तुपाचा मारा करून शांत केल्यामुळं तूपमारी हे नाव, घोतमारी हे तिला नाव पडलं. जसं की आपल्या खंडेरायाला कानडा मल्हारी, कानडा मलोखान, कानडा मल्हार असं म्हणलं जातं. हे कानडा मल्हार कशामुळं म्हणलं जातं की शिवशंकराने अवतार प्रेमपुरी इथं घेतला. प्रेमपुरी म्हणजे आपण आजचं मैलारपूर, मैलारगड होय, आधी मैलार होय. ही मैलारगड, ह्या मैलारगडच्या ठिकाणी खंडेरायाने, शिवशंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. घेतल्यानंतर या तृषीच्या त्रासावरून या शिवशंकराने त्या मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. तेच त्या गावाचं नाव प्रेमपुरी आहे पूर्वीचं. त्याला आता मैलारगड असं म्हणलं जातं. काहीजण म्हणतात खानापूर ही नाव त्या गावाला होतं आणि नंतर हे मैलारपूर हे नाव पडलं मार्तंड अवतारानंतर. तर ह्या मार्तंड अवतार घेतल्यावर त्या मणिमल्ल्याचा ह्या खंडेरायाने संहार केला. तर त्यावेळेस जे जे देव त्या सहाय्य करायला आलते, म्हणजे खंडेरायाला, मार्तंड भैरवाला त्यावेळेस राक्षसाला मारण्यासाठी सहाय्य करायला आलते, त्याही सर्व देवांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. जसं विष्णुदेवाचं आहे, ब्रह्मदेवाचं आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, परशुराम मंदिर आहे, परत यल्लमा देवीचं मंदिर आहे आणि शिवाय त्या ठिकाणी माळसापूरमध्ये माळसा देवीचं मंदिर आहे आणि मैलारगडवरती हे खंडोबाचं मंदिर आहे. माळसापूर येथे माळसा देवीचं मंदिर आहे, म्हणजे माळसा देवीच्या पादुका स्थापन आहेत आणि मैलारगडवरती खंडेरायाचं स्वयंभू लिंग स्थापित आहे. तर जसं की आपण पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं वेगवेगळं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं जातं आणि नंतर रुक्मिणीचं घेतलं जातं. परंतु ह्या ठिकाणी थोडं उलटं आहे. त्याच प्रकारे आहे परंतु थोडं उलटं आहे. या ठिकाणी माळसापूरमध्ये आधी माळसा देवीचं दर्शन घेतलं जातं आणि नंतर मैलारगडावरती खंडेरायाचं दर्शन घेतलं जातं. आधी माळसा देवीचं दर्शन घेऊन मग मैलारगडावरती खंडेरायाचं दर्शन घेतलं जातं. याप्रमाणे या ठिकाणी मार्तंड भैरवाने अवतार घेतला. संहार केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं स्वयंभू लिंग स्थापित त्या मैलारगडावरती केलं. ते म्हणजे मातीचं, पूर्णपणे मातीचं स्वयंभू लिंग त्या ठिकाणी आहे, आपल्याला पाहायला मिळेल.
गेल्यानंतर बघायला विसरू नका. जरी कोणाला माहीत नसेल तर तिथल्या स्थानिक पुजाऱ्याला विचारा की पूर्णपणे मातीची मूर्ती खंडेरायाची कुठं आहे. ती पूर्णपणे मातीची मूर्ती आहे. अनेक युगानुयुग गेल्यामुळं त्या मूर्तीला कडकपणा घट्टपणा आला आणि त्या ठिकाणी तशीच मूर्ती त्या ठिकाणी खंडेरायाची आहे. आणि त्या ठिकाणी तीर्थही तसेच आहेत. जसं की विष्णू तीर्थ आहे, नंतर पापविनाशी तीर्थ आहे, परशुराम तीर्थ आहे, गया तीर्थ आहे. तर या तीर्थापैकी एक तीर्थ असं आहे की परशुराम तीर्थ जे आहे त्या तीर्थामध्ये जाऊन स्नान करून ओंझळभर पाणी घेऊन खंडोबाकडं तोंड करून जर अर्पण केलं तर 1001 वेळा त्या खंडेरायाला अभिषेक घातल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं, असं तिथल्या भाविकांची श्रद्धा आहे. आणि तिथल्या पुजाऱ्याचीही अशा प्रकारे श्रद्धा आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या परशुराम कुंडामध्ये तीर्थामध्ये स्नान करून जर ओंजळीत पाणी घेऊन खंडेरायाला अर्पण केलं तर 1001 वेळा अभिषेक घातल्याचं पुण्य प्राप्त होतं, असं तिथल्यांचे म्हणणं आहे. तरी आपण गेल्यानंतर हे सर्व पहा. आणि नंतर तिथून पुढे खंडेराया पहिलं मूळ स्थान म्हणजे मैलारगड होय, आणि तिथून पुढे पाली आणि तिथून नंतर जेजुरी. तर असा हे तिसरा टप्पा जेजुरीचा आहे. पहिलं मैलारगड, दुसरं पाली आणि तिसरं जेजुरी. तर खंडेरायाची आपल्या महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत, लाडकं कुलदैवत म्हणजे महाराष्ट्राचं जेजुरी. त्याप्रमाणे अनेक बाहेरचेही त्या ठिकाणी भाविक येतात. परंतु हे हे तिसरं स्थान खंडेरायाचं आहे. पहिलं मैलारगड, दुसरं पाली आणि तिसरं जेजुरीगड. तर ही अशा ठिकाणी कशा प्रकारे खंडेराया गेला, कशा प्रकारे त्या ठिकाणी वास्तव्य केलं तीही पूर्णपणे आपल्याला माहिती मिळेल. ह्या जेजुरी गडाचंही भरपूर महिमा आहे. ह्या जेजुरी गडाचाही पूर्णपणे महिमा आपणाला सांगितला जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये. ते सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावा आणि मी सर्वांपर्यंत पोचवत आहे. चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय मल्हार. आई राजा उदो उदो, येडेश्वरीचं उदो उदो, काळेश्वरीचं चांग भले.